तर कालच्या पाठामध्ये आपण जिथून सोडलं होतं तिथूनच आपण सुरुवात करूया. चला, माझी स्क्रीन तुम्हाला आता दिसत असेल. हा, चला. तर ही माझी स्क्रीन आणि इथं आपण आपला आजचा पाठ सुरू करूया. तर 4.3 आ इथपर्यंत आपण कालच्या पाठामध्ये आलेलो होतो. आता आपण इथून पुढे जाणार आहोत 4.3 ई मध्ये. आता इथे काय शब्द आहे आपण पाहूया. बघा, इथे आता अहम सोबत आहे इथं लिहिलेलं खादामी. अहम खादामी म्हणजे मी खातो. आणि मला जर असं म्हणायचं असेल आम्ही खातो, तर त्याकरता अहमच्या ऐवजी वयम आणि इथं हे जे खादामी आहे त्याऐवजी खादामह असा शब्द आपल्याला इथं वापरायचा आहे. म्हणजे आता होईल अहम खादामी, मी खातो, आणि वयम खादामह म्हणजे आम्ही खातो. अशा पद्धतीचा हा अनुवाद होईल. अहिले घेऊन जा तिकडे, हे मला डिस्टर्ब करून राहिले. त्यानंतर आता पुढे आहे अहम हसामी म्हणजे मी हसतो. आता आम्ही हसतो हे संस्कृत मध्ये कसं होईल सांगा. वयम हसामह, अगदी बरोबर उत्तर, वयम हसामह. त्यानंतर आहे अहम इच्छामी म्हणजे मी इच्छा करतो. बहुवचन सांगा आता याचं. वयम इच्छामह, आम्ही इच्छा करतो. आता पुढे आहे अहम पिबामी, मी पितो. वयम पिबामह, आम्ही पितो. बरोबर. तर अशा पद्धतीनं मी खातो, मी हसतो, मी इच्छा करतो, मी पितो यांची बहुवचन रूपं तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये लिहायची आहेत. वयम खादामह, वयम हसामह, वयम इच्छामह आणि वयम पिबामह. आता इथे जी क्रियापदं होती ना, तर ही सामान्य क्रियापदं होती. आता पुढे आपल्याला एक विशेष अभ्यास म्हणून एक तिथं तक्ता दिलेला आहे. यामध्ये काही जे क्रियापदं आहेत ज्यांची रूपं थोडी विशेष रूपं आहेत, जी वेगळ्या पद्धतीने चालतात, ती उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरणार्थ करोती, करोतीचं बहुवचन कुरुवंती आणि करोमीचं बहुवचन कुर्मः एवढं होतं. आता यांचा आपण थोडासा अभ्यास करूया. मी आपल्याला काही वाक्य देतो, काही शब्द देतो, त्यांचा आपल्याला आधी बहुवचन पाहायचं. आता आपण या सर्वांचा आपण हळूहळू एक एक करून अभ्यास करूया. काय? हो हो हो, बिलकुल, अर्थासहित.
बघा, आपल्याला 4 शब्द इथे शिकायचे आहेत. एक आहे करोती, त्यानंतर कुर्वन्ति, आणि मध्यम पुरुषामध्ये होईल. एक मिनिट, हे जे आलेलं कीबोर्ड आहे ना, हे बंद करावं लागेल आपल्याला. ऑन स्क्रीन कीबोर्ड ते मध्ये मध्ये येत राहतं. अरे आलंच आहे पुन्हा. ठीक आहे, आता येणार असते, त्याला काही इलाज नाही. हा, करोति, कुर्वन्ति, करोमि आणि कुर्मः. आपल्याला एकंदरीत या एवढ्या 4 शब्दांना आधी समजून घ्यायचं आहे. आता करोती म्हणजे करतो, यांचा मराठी अर्थ असा होईल करतो, आणि कुर्वन्ति म्हणजे करतात. करोमि म्हणजे मी करतो, आणि कुर्मः म्हणजे आम्ही करतो. हा याचा अर्थ झाला. आता यांचा आपण एक एक वाक्यामध्ये उदाहरण पण बघूया. बघा, सहकरोति. सहकरोति म्हणजे याचा अर्थ होईल तो करतो. त्यानंतर ते कुर्वन्ति, ते कुर्वन्ति म्हणजे ते करतात. त्यानंतर मी करतो, अहम करोमि. अहम करोमि, मी करतो, वर तोच अर्थ लिहून दिलेला आहे. आणि वयम कुर्मः, म्हणजे आम्ही करतो. हे चार वाक्य झाले. आता पुढचं क्रियापद आहे शृणोति. हे पण पाहूया आपण. इथे धातू आहे श्रु, श्रु धातू. श्रु धातू म्हणजे ऐकणे. आणि याचे 4 रूप बघा. एक आहे शृणोति म्हणजे ऐकतो. त्यानंतर शृण्वन्ति म्हणजे ऐकतात. त्यानंतर शृणोमि म्हणजे मी ऐकतो. आणि शेवटी दिलेला आहे शृणुमः म्हणजे आम्ही ऐकतो. बस हे 4 रूप. आता यांचे आपण एकेका वाक्यात उपयोग बघूया. बालकः गीतं शृणोति. याचा अर्थ काय होईल की मुलगा गीत ऐकतो. त्यानंतर शृण्वन्ति, शृण्वन्तिचं आपण उदाहरण बघूया. बालकाः बहुवचन. बालकाः गीतं शृण्वन्ति.
शृणोमि, अहम गीतम शृणोमि आणि शृणुमः, वयम गीतम शृणुमः. त्यांचे मराठी अर्थ पण पाहू आपण. मुलगा गीत ऐकतो, त्यानंतर मुले गीत ऐकतात हा अर्थ होईल. मी गीत ऐकतो आणि आम्ही गीत ऐकतो. सर्वांना लक्षात आलं? संस्कृत भाषेचा नियम आहे, अहम जर असेल, तुमचा वाक्याचा कर्ता जर अहम असेल तर तिथं मीच लागतं, तिथं ती लागत नाही. उत्तम पुरुष. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा विषय, पुढचं क्रियापद आहे. शृणोती समजलं सर्वांना. आता हे 4 शब्द हे आपण पाहिले. पुढे आहे ददाती. ददाती, ददती, ददामी, दद्मः. हाँ, समझ गया मैं. तुम्हारा प्रश्न ठीक है. ये शृणुत में मैंने धातु श्रु लिखा, अब इसमें ये श्र है. धातु में श्र है, लेकिन धातु के जो रूप बने हैं लकार में, उनमें श्र नहीं है. उनमें अगर इसको मैं अगर इसका विग्रह करूं तो श प्लस र है. लेकिन जब धातु का रूप बना तब उसमें श्रु, ये ऐसा श्रु है, यानी श के बाद ऋषि का रू है. ये वाला, ये आपको ध्यान में रखना है. ये इसका आदेश है और इसी तरह से इसके क्रियापद बनेंगे. धातु में भले ही श्रीमान वाला श्र है, परंतु क्रियापद में श्रीमान वाला श्र नहीं है. ठीक, चलो आगे है. हाँ, गलत हो जाएगा. हाँ, काय फरक हा आहे. हा, इथं लिहून दिलाय की सांगतो, ऐका. क्रियापद लिहिताना श आणि ऋषीचा रू हाच संयोग बरोबर होईल. धातूमध्ये भलेही श, र आणि त्याच्या पुढे रू आहे, परंतु तो आपल्याला धातूपुरता ठेवायचा आहे किंवा काही कृदंता पुरताच तो येईल. लकार लागलेल्या, लट लकार लागलेल्या क्रियापदांमध्ये आपल्याला तो वापरता येणार नाही. चला पुढे जाऊया आपण. पुढचा धातू आहे दा, म्हणजे देणे, आणि ददाती, त्यानंतर ददती, ददामी आणि दद्मः. हे 4 शब्द आपण पाठ करून ठेवा. हे कामाचे शब्द आहेत. बालकः किंवा आपण क्रियापद वापरूया सह ददाती, त्यानंतर ते ददती, अहम ददामी, वयम दद्मः. यांचे अर्थ पाहून घ्या. तो देतो, ते देतात, मी देतो आणि आम्ही देतो. आता याचे हिंदी अर्थ पण पाहून घेऊया. आता आपण वह देता है, वे देते हैं,
देते हैं. आता हिंदीमध्ये हा फरक आपल्याला व्यवस्थित दिसून येतो. का बरं? हिंदीमध्ये का सांगितलं? कारण की मराठीमध्ये हा इथं जो देतो शब्द आहे हा देतो, त्यानंतर मी देतो आणि आम्ही देतो. तिन्ही ठिकाणी देतो 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 हे सारखंच आहे. माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? मध्ये थांबलं होतं स्क्रीन शेअरिंग. चला. स्क्रीन लहान झाली तर मोठी करा. ते कोपऱ्यात गेली तिकडे. कोपऱ्यात गेली? हा, आम्हाला आमच्या लॅपटॉपवर ते कोपऱ्यात दिसत आहे तिकडे टॉपला राईट साईडला. म्हणजे आधी इकडे दिसत होती अशी. तुम्ही तिकडे होता, स्क्रीन तिकडे होती मोठी. असं का? हा, आता एकदम छोटी झाली एवढी. 2 इंच उभी आणि 4 इंच आडवी बस. अरे असं कसं झालं? आता जमलं. हां हां, आता शेअर करा. ओके, ठीक है ठीक है. तर ये हम हिंदी में क्यों पढ़ रहे हैं? क्योंकि हिंदी में अलग अलग हमें समझ में आता है. जैसे कि वह देता है, वे देते हैं, मैं देता हूं. हिंदी में थोड़ा अलग यहां पर समझ में आता है. और हम देते हैं. तर स्क्रीन दिसत नाहीये. अरे स्क्रीन नाही दिसत आहे. फक्त संस्कृत दिसत आहे. अच्छा, पिवळ्या कलर. एक मिनिट. आलं ना आता? अच्छा, ठीक. बघा, आता मराठीमध्ये तो देतो, ते देतात, मी देतो आणि आम्ही देतो, या तीनही ठिकाणी सारखंच रूप आलं. परंतु हिंदीमध्ये जर आपण निरीक्षण केलं तर फरक अगदी व्यवस्थित लक्षात येतो. वह देता है, मैं देता हूं आणि हम देते हैं. ही तिन्ही रूप आपल्याला हिंदीमध्ये व्यवस्थित समजून येतात आणि वेगळे वेगळे दिसतात. म्हणून आपण हिंदीमध्ये पण एकदा याचं रूप आपण पाहून घेतलं. बघा, आता पुन्हा माझी स्क्रीन आपल्याला दिसणं बंद झाली असेल. दिसते स्क्रीन. दिसते ना? हा, ओके. दिसत आहे सर. चला पुढे जाऊया आपण. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे जानाती. तर ज्ञा धातू, याचा अर्थ आहे जाणणे, समजणे. जानाती, जानन्ति,
जानामि, जानीमः. आता हे जे रूप आपण पाहतोय ना, हे विशेष रूप आहेत. या रूपांचा अभ्यास आपण पाठच केला पाहिजे. हे वेगळे चालणारे रूप आहेत. अपवाद म्हणून, अपवाद पण तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर जानाति, सह जानाति, ते जानन्ति, अहम जानामि आणि वयम जानीमः. अब हिंदी में देखो इनके अनुवाद. वह जानता है, वे जानते हैं, मैं जानता हूं आणि हम जानते हैं. तर अशा पद्धतीने या चारही शब्दांचे वाक्यामध्ये उपयोग होतात. कोणाला काही प्रश्न आहे का यामध्ये? पुढचं क्रियापद शिकवू का? जाणणे म्हणजे ज्ञान होते का? जाणणे समजून घेणे. इंग्रजीमध्ये जाणून घेणे, मराठीमध्ये जाणून घेणे, इंग्रजीमध्ये आय नो, माहिती करून घेणे. ही नोज, दे नो, एक विचारू का? आय नो याला अपवाद आणि वी नो असा अर्थ होईल इंग्रजीमध्ये. सर, अपवाद म्हणजे का बरं अपवाद आहेत? हे 4 विशेष. बघा, हे चारच नाही आहेत. हे चारच नाही आहेत, असे खूप आहेत. वेगळ्या पद्धतीने चालणारी क्रियापद खूप आहेत. पण त्यातले हे फार महत्वाचे, म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारात कामात येणारे आहेत म्हणून दिलेले आहेत. नाही, विशेष म्हणजे काय त्याचं वेगळं लक्षात ठेवण्याचं. विशेष असं आहे की हे वेगळ्या गणातले आहेत. आता संस्कृत व्याकरणातले, संस्कृत मधले जे क्रियापद आहेत ना, त्या क्रियापदांचे 10 गण आहेत. गण म्हणजे ग्रुप, 10 ग्रुप आहेत. त्या आता आपण जे सामान्य क्रियापद वापरतो ना, ती पहिल्या, चौथ्या, 6व्या आणि 10व्या गणातली असतात. हे फार कॉमन आहेत, सर्व लोक वापरतात. पण उरलेले जे गण आहेत ना, ते उरलेल्या गणातली क्रियापद थोडे वेगळ्या पद्धतीने चालतात. आणि परंतु त्यातले काही महत्वाचे क्रियापद आपण इथं घेतलेले आहेत. एवढंच फक्त. अर्थात त्या 10 गणांचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर पुढे तो लघुसिद्धांत कौमुदी या ग्रंथामध्ये अगदी व्यवस्थित दिलेला आहे. तर जेव्हा आपण लघुसिद्धांत कौमुदी शिकू तेव्हा त्या 10 आपण गणांचा आपण व्यवस्थित अभ्यास करूया. बोला ना. त्या या प्रत्येक क्रियापदांचा जर मी गण सांगितला तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायला 1-1 तास लागेल. त्यामुळे सध्यापुरतं हे विशेष क्रियापद आहेत आणि हे आपल्याला पाठ करायचे आहेत. एवढं लक्षात ठेवून आपण पुढे जाऊया. चालेल? जी. आणि आता शेवटचं क्रियापद आहे शक्नोती. शक्नोती. शक्नोती, शक्नुवन्ति, शक्नोमि, शक्नुमः. आता याचा अर्थ आहे सह. आता यामध्ये एक कर्म आपण सोबत घेऊया. सह कर्तुम शक्नोति, ते कर्तुम शक्नुवन्ति आणि अहम कर्तुम शक्नोमि आणि वयम कर्तुम शक्नुमः. मराठी अर्थ तो करू शकतो. बघा, आता तुमच्या लक्षात आला असेल याचा अर्थ. तो करू शकतो. त्यानंतर आहे ते करू शकतात.
अहम कर्तुम शक्नोमी म्हणजे मी करू शकतो, आणि वयम कर्तुम शक्नुमः आम्ही करू शकतो. त्यानंतर हिंदीमध्ये वह कर सकता है, वे कर सकते हैं, मैं कर सकता हूं आणि हम कर सकते हैं. इंग्रजीमध्ये ही कॅन डू, दे कॅन डू, आय कॅन डू आणि वी कॅन डू. आता खरं तर इथं आय कॅन डू हे त्याचं शब्दशः भाषांतर असं होत नाही. शब्दशः जर आपण याचं भाषांतर करायला गेलो तर तिथं अशी आपल्याला वाक्यरचना वापरावी लागेल. मी इथं लिहून देतो बघा. ही इज एबल टू डू, एवढं वाक्य होतं ते. पण तेवढं न घेता सरळ सरळ ही कॅन डू, दे कॅन डू, आय कॅन डू, वी कॅन डू अशा पद्धतीची आपण वाक्यरचना इंग्रजीमध्ये करावी. चला, तर ही जी विशेष क्रियापदं आपण आता पाहिली. बोला. याचे काळ कोणते सांगता येईल? या सर्वांचा काळ आहे सामान्य वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ, किंवा त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ सुद्धा म्हणतो. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. प्रत्येक वाक्याला बदलतो का की सगळ्याला सारखाच आहे? आता जे आपण क्रियापद शिकले ना, या सर्वांकरता तो सारखाच आहे. म्हणजे यांचा आपण असे अर्थ घेऊ शकतो. आता जर मी असं म्हटलं, उदाहरणार्थ बघा, बालकः पठती असं जर मी म्हटलं तर याचे दोन्हीही अर्थ बरोबर होतात. पहिला अर्थ काय होईल याचा, तर मुलगा वाचतो किंवा मुलगा वाचत आहे. हे दोन्हीही अर्थ त्याचे बरोबर ठरतात. मुळात इथे संकल्पना काय माहिती आहे का? बघा, मी स्क्रीन शेअर थोडी बंद करतो आणि हा विषय जो आहे ना, हा आपण आता व्यवस्थित नीट समजून घेऊया. बघा, शक हा धातू आहे त्याचा, शक. आता कोणीतरी यांचं नाही, मी स्क्रीन शेअर बंद केलेली आहे. हा, आणि आता वर्तमान काळ, या कोणीतरी विचारलं की यांचा काळ कोणता, तर या विषयावर थोडंफार मी स्पष्टीकरण केलं पाहिजे म्हणून मी स्क्रीन बंद करून तुमच्याशी आता बोलतो आहे. तर इथे जो काळ आहे ना, या काळाचं नाव आहे वर्तमान काळ. फक्त वर्तमान काळ. त्यामध्ये साधा, चालू, पूर्ण, अपूर्ण असं कोणतंच विशेषण त्याला नाही आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी आधी लक्षात घेतली पाहिजे. संस्कृत भाषेमध्ये वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय हे जर आपण लक्षात घेतलं ना, तर पुढची बाब आपल्याला समजून घ्यायला सोपी जाते. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण म्हणतो वर्तमान काळ, तर संस्कृतमध्ये त्याची व्याख्या कशी केलेली आहे ती आपण लक्षात घेऊया. बघा, वर्तमान काळाचे दोन विशेषण सांगितलेले आहेत. दोन, एक आहे आरब्ध आणि अपरिसमाप्त. या दोनच शब्दांमध्ये वर्तमान काळाची व्याख्या केलेली आहे. डेफिनेशन, दोन शब्द फक्त. काय? आरब्ध, अपरिसमाप्त. म्हणजे अशी क्रिया जी सुरू झालेली आहे पण संपलेली नाही, त्याला म्हणायचं वर्तमान काळ. बघा, पुन्हा एकदा समजून घ्या. जी क्रिया सुरू झालेली आहे पण संपलेली नाही,
त्या क्रियेला म्हणतात वर्तमान क्रिया, म्हणजे वर्तमान काळ. मग आता या वर्तमान काळासाठी आता आपण जे क्रियापदाची रूप सगळे शिकले आहेत ना, तर ही सगळी क्रियापदाची रूपे म्हणजे वर्तमान काळाची क्रियापद रूप आहेत. कोणता काळ? वर्तमान काळ. मग वर्तमान काळाची व्याख्या काय सांगितली? क्रिया सुरू झालेली आहे, संपलेली नाही. मग जेव्हा मी असं म्हणेल की बालकः पठती, आता बालकः पठती याचा अर्थ काय झाला की मुलाने वाचण्याची क्रिया सुरू केलेली आहे, पण त्याची वाचन करण्याची क्रिया संपलेली नाही. मग याचा अर्थ तुम्ही घेत असताना आता जे आपल्याला साधा वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ हे जे पद्धती आल्यात ना, ह्या इंग्रजीला पाहून आलेल्या आहेत. तर इंग्रजीमधली जी संकल्पना आहे ती संस्कृतवर जशीच्या तशी लावू नका. संस्कृतची संकल्पना फक्त एवढी आहे वर्तमान काळाची की क्रिया सुरू झालेली आहे, संपलेली नाही. मग त्याच्या बाकीच्या काय ज्या उपाधी होतात हा वेगळा भाग आहे. अर्थात त्या सर्वांचंही विवेचन आपण संस्कृतात करू शकतो, परंतु मूळ संकल्पना जर आपण लक्षात घेतली तर आपल्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. मग आता मुलगा बालकः पठती हे आपण उदाहरण घेतलं, बालकः पठती. तर मग इथे याचा अनुवाद करत असताना म्हणजे संस्कृत मधून मराठीत जात असताना किंवा संस्कृत मधून इंग्रजीमध्ये जात असताना त्याचा अनुवाद मुलगा वाचतो किंवा मुलगा वाचत आहे या दोन्ही पद्धतीनं जरी केला तरीही चालतो, त्यामध्ये काहीही चूक नाही. बघा, मी जर असं म्हटलं की मुलगा वाचतो तर यामध्ये मुलाची वाचण्याची क्रिया सुरू झालेली आहे, संपलेली नाही, म्हणजे ते वर्तमान काळामध्ये आलंच. आणि जर मी असं म्हटलं की मुलगा वाचत आहे तर यामध्ये सुद्धा तोच प्रकार आला, वाचण्याची क्रिया सुरू झालेली आहे, संपलेली नाही, म्हणजे इथं सुद्धा आपण बालकः पठती असं म्हणू शकतो. आता इंग्रजीमध्ये बघा, बॉय रीड्स. जर मी असं म्हटलं अ बॉय रीड्स तर यामध्ये सुद्धा तो जो कोणी बॉय आहे त्या बॉयने रीडिंगची क्रिया सुरू केलेली आहे, संपवलेली नाही, म्हणजे आला वर्तमान काळ बालकः पठती. आणि जर मला म्हणायचं असेल द बॉय इज रीडिंग, आता हा झाला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. इथं सुद्धा तोच प्रकार आहे, त्या बॉयने रीडिंगची क्रिया स्टार्ट केलेली आहे, एंड केलेली नाही, संपवलेली नाही. म्हणजे संस्कृतच्या दृष्टीने भले तो इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल, तो इंग्रजीच्या हिशोबाने त्यांना जिथे टाकायचं तिथे टाकू द्या. संस्कृतवाल्यांनी काय पाहायचं, वर्तमान काळ म्हणत असताना क्रिया सुरू झालेली आहे, संपलेली नाही. म्हणजे बॉय इज रीडिंग असं जरी म्हटलं तरी हे बालकः पठती. चला, तर अशा पद्धतीने वर्तमान काळ आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर मी वर्तमान काळची व्याख्या समजावली. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. म्हणजे सर वर्तमान काळ ते संस्कृत मध्ये आहे त्याला सामान्य काळ, सामान्य वर्तमान काळ असं काही म्हणत नाही, फक्त नाही. वर्तमान काळ, फक्त वर्तमान काळ, प्युअर वर्तमान काळ, बस, दुसरं काहीच नाही. आता प्युअर वर्तमान काळ नावाचा नवीन प्रकार नका काढू. बघा, दोन विद्यार्थ्यांनी एकत्र प्रश्न विचारला, त्यामुळे मला कुणाचा प्रश्न समजला नाही. सर दोन हे सांगितले वर्तमानाची व्याख्या, आरब्ध आणि अपरी काय आहे ते समजलं नाही मला. बघा, ते पाणिनीय सूत्र आहे, आरब्धो परिसमाप्तश्च वर्तमानः. तर हा थोडा डीप विषय आहे अष्टाध्यायीतला, तो सध्या आपण त्याकडे फिरकू नये. फक्त सुरू झालेली आहे क्रिया, आरब्ध म्हणजे सुरू झालेली क्रिया, आणि अपरिसमाप्त म्हणजे जी क्रिया समाप्त झालेली नाही पूर्णपणे ती. आरब्धः अपरिसमाप्तः. मैं एक काम करूंगा, सुनिए, ये जो सूत्र है ना, ये सूत्र अपने व्हाट्सएप ग्रुप पर डाल दूंगा, तो सभी के लिए वो ठीक रहेगा. सर करोति और करोति का कृत धातु है क्या? हाँ, कृत धातु है. कृत ना? नहीं, कृत नहीं, के आर, बस
इतना, कर, KR, कृ, क्रू, हाँ, तो कृपा शब्द है ना, कृपा, कृपया, सुनिए, कृति, कृपया, कृपा, ये जो शब्द है ना, इनमें जो पहला है कृ, वो क आधा ऋषि का रू, ऐसे। बिल्कुल सही। कृपा का, कृपा का। सर एक प्रश्न सर एक प्रश्न आप बोल दीजिए। हाँ, ई मध्ये बहुवचन रूपांमध्ये अहम खादामी आणि वयम खादामः, सर इथे खादामः का बरं म्हटलेलं आहे? हा, त्याचं कारण असं आहे की जिथे कुठे वयम हा करता असेल, वयम म्हणजे आम्ही, तिथे खादामः, तिथं महच लागतं. उदाहरण सांगतो बघा, अहम खादामी, मी खातो, वयम खादामः, आम्ही खातो. अहम लिखामी, मी लिहितो, वयम लिखामः, आम्ही लिहितो. अहम शृणोमी, मी ऐकतो, वयम शृणुमः, आम्ही ऐकतो. ओके सर. जर याचे काही असे नियम असतात तर म्हणजे खादामी आणि खादामह हेच लागणार, ह्याचा काही नियम वगैरे आहे का? हो, नियम आहे. अच्छा, नियम आहे, ठीक. हो. सर मेरा एक क्वेश्चन है. सर आपने बोला कि इसमें संस्कृत में प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो इंग्लिश में हम लोग बोलते हैं वो मतलब संस्कृत में अप्लीकेबल होता ही नहीं है. तो क्या ये सच है कि आपने जैसे बोला कि कंटिन्यूअस एक्टिविटी को एक अलग से रूप नहीं दिया हुआ है, वो वर्तमान सिंपल प्रेजेंट टेंस है उसको हम लोग बोलते हैं, तो ये सही है क्या आपने जो बोला? अगर इंग्लिश के साथ सुनिए फोरम जी, सुनिए, आपका जो प्रश्न है बिल्कुल वाजिब है और आप जो घबरा गई है, आपके प्रश्न के अंदर मुझे डर दिखाई दे रहा है. तो क्या इसका मतलब ये हुआ कि जिस तरह से हम बोल रहे हैं कंटिन्यूअस टेंस, परफेक्ट टेंस, प्रेजेंट टेंस, सिंपल, परफेक्ट, तो क्या ये चीजें संस्कृत में हम व्यक्त नहीं कर सकते, बयान नहीं कर सकते? ये आपका, यही आपका प्रश्न है ना? मेरा का ये अर्थ है कि जैसे आपने बोला कि कंटिन्यूअस हुआ तो वो प्रेजेंट सिंपल प्रेजेंट नहीं आएगा, आपने ऐसे बोला ना. तो मेरा गलत 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 गलत. कंटिन्यूअस को हम सिंपल प्रेजेंट नहीं बनाते हैं. पहली बात, हम सिर्फ प्रेजेंट मानते हैं, फिर वो सिंपल है, कंटिन्यूअस है, ये बात अलग है. हाँ, अगर आपको कंटिन्यूअस प्रेजेंट अलग से दिखाना है तो वैसे दिखाने के तरीके हैं. बाकी सारे सहायक क्रियापदों की मदद से हम आजकल जो कंटिन्यूअस है, परफेक्ट है, इस तरह की चीजों को भी व्यक्त कर सकते हैं. संस्कृत भाषा हर भाव को अभिव्यक्त करने में सक्षम है, लेकिन अभी हम प्राथमिक स्तर पर है. और बारा बोलो नहीं, वर्ग चालू है. अभी हम प्राथमिक स्तर पर है, तो प्राथमिक स्तर पर जितनी आवश्यकता है उतना ही हम अभी सीख रहे हैं. और यानी सुनिए, बात ऐसी है कि संस्कृत भाषा दुनिया के हमारे मन में आने वाले हर भाव को अभिव्यक्त करने में सक्षम है. तो इसका मतलब ये नहीं कि प्राथमिक स्तर के छात्रों को सभी भाव सिखा दिए जाए. जितनी चीजें आवश्यक है, जितने से हमारा काम चले, उतनी ही चीजें अभी हम सीख रहे हैं. और बाकी जो कंटिन्यूअस टेंस है, परफेक्ट टेंस है, ये सारी चीजों का भी अभिव्यक्ति संस्कृत में हो सकती है. वो करने के तरीके हम एडवांस लेवल में सीखेंगे. बरोबर सर. ठीक आहे. पुढेच घेऊ शकता सर आता. आता पुढे घेण्याची माझी इच्छा नाही. का बरं सांगतो? कारण की आज नेटवर्क माझं थोडं मला कमी आहे. तर कमी नेटवर्क असल्यामुळे स्क्रीन शेअर करत असताना स्क्रीन शेअर होत नाहीये व्यवस्थित. मग स्क्रीन शेअर बंद पडलं म्हणून मी ते बंद करून तुमच्याशी असा कॅमेरा सुरू करून व्हिडिओवर बोलायला लागलो. ओके ओके. काय कधी शिकवणारे थोडं सांगू शकता का शॉर्ट मध्ये? काय 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 झाला तो थोडा शॉर्ट मध्ये सांगू शकता का? म्हणजे आजचा वर्ग की मागचा? कालचा व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला. ऐका, कालचा व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे.
माझ्याकडे आहे रेकॉर्डिंग, ते फक्त ते एडिटिंग करायला मला वेळ लागतोय आणि ते एडिट करून झालं की मी अपलोड करणार आणि तुम्हाला कालचा पूर्ण वर्गच पाहायला मिळणार की मग. ठीक आहे, बरोबर. सर हमारी स्टोरीज नहीं हो पा रही है पंचतंत्र कथा जो है, तो उसके लिए आप मतलब एक क्या एक्स्ट्रा दे सकते हैं? तो ये बुक तो बहुत ज्यादा ही चल रहा है, तो मैं तो सिर्फ एक ही स्टोरी हुआ है अभी तक. हाँ, तो एक नहीं स्टोरी हुई है, हमारी सिर्फ आधी स्टोरी हुई है, आधी बाकी है. हाँ, इसलिए. हाँ, तो इस विषय पर हमें सर्वमत लेना पड़ेगा, सर्वमत सभी छात्रों का. अगर सभी छात्रों की अगर इस पर सहमति होती है, अभी हमने कैसे किया है कि केवल हम शुक्रवार को कथा पंचतंत्र कथा लेते हैं, तो इसके बजाय अगर हमने गुरुवार शुक्रवार को पंचतंत्र कथा और सोमवार मंगलवार बुधवार अभ्यास पुस्तक, ऐसा कर सकते हैं क्या? ये अगर सभी छात्रों ने इस चीज को अगर सम्मति दी तो कल गुरुवार है तो कल हम पंचतंत्र कथा लेंगे. तो कृपया बाकी सभी छात्र बताइए कि सोमवार मंगलवार बुधवार हफ्ते के 3 दिन अभ्यास वर्ग और गुरुवार और शुक्रवार ऐसे 2 दिन के लिए हमारी पंचतंत्र कथा और शनिवार रविवार छुट्टी. तो क्या इस तरह का शेड्यूल आप सभी को सम्मत है? महत्वाचं जे आहे त्याच्यासाठी जास्त वेळ द्या. जे महत्वाचे आहे त्यासाठी जास्त वेळ द्या. कथा ही फक्त वाचून समजून घ्यायची आहे, मग त्यासाठी 1 दिवस भरपूर आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, मी पण सहमत आहे सर याला. आप बरोबर आहे. एक मिनिट मला काय म्हणायचं आहे की आपला जो वर्ग आहे या वर्गाचा उद्देश आहे संस्कृत भाषा शिकणे. मग आता शिकत असताना आपण सर्वमत घ्यायच्या आधी एका बिंदूवर विचार करायचा असा आहे की आपण जी भाषा शिकतो आहोत ती भाषेमध्ये अभ्यास वर्ग जो आहे ना, ऐका, अभ्यास वर्ग म्हणजे काय आहे तर हे व्याकरणाचे नियम म्हणजे एक प्रकारचा एखाद्या देशाचा कायदा असा समजा, कायदा, रूल, नियम. आणि पंचतंत्र कथा म्हणजे त्या रूलचं झालेलं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे त्या पंचतंत्र कथांमध्ये आपण या पुस्तकामध्ये जे काही शिकतो आहोत तर ते झालेलं ऍप्लिकेशन आहे. तर आठवड्यातून 1 दिवस जरी घेतलं तरीही चालेल आणि आठवड्यातून 2 दिवस घेतलं तरीही चालेल. तर आपण 2 लोकांनी आठवड्यातून 1 दिवस याकरता सांगितलेलं आहे. तर बाकी सर्वांनी आपण व्हॉट्सअप ग्रुपवर मी हा मेसेज टाकतो, तिथं सर्वांनी आपापली मतं द्यावीत म्हणजे ते मत आपल्याला नीट मोजता येतं. अगदी बरोबर सर. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं मत आपल्याला काउंट करता येईल. आणखी कुणाला काही विचारायचं असेल तर सांगा, अन्यथा आपण आता जवळपास 9 वाजायला फक्त 6-7 मिनिट बाकी आहेत. सर मैंने इसलिए स्टोरी का बोला क्योंकि लास्ट वीक में एक दिन स्टोरी नहीं हुआ ना, इसलिए वो एक दिन का भी बचना हुआ एक्स्ट्रा दिन है, तो इसलिए मैंने ये पॉइंट आपके सामने रजूआत की है. हाँ, तो फौरन जी आपका पॉइंट मुझे समझ में आ गया. सुनो, अगर ग्रुप पर हम वोटिंग लेंगे इसके लिए तो उसके बाद जो फैसला आएगा वो हम सबको मान्य करना पड़ेगा. हाँ ठीक है. जैसा सर प्रवेश परीक्षेचा सरावासाठी पेपर हो, सराव प्रवेश किंवा प्रवेशाची परीक्षा आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांच्या सरावाकरिता आपल्याला प्रश्नपत्र देण्यात येईल. आधी परीक्षेच्या आधीच मिळतील तुम्हाला. त्या तुम्ही स्वतः फक्त तुमच्या स्वतःच्या अभ्यासाकरिता असणार. त्याची आपण मॉक टेस्ट घेणार नाहीये. आपल्या सरळ त्याची परीक्षाच होईल, म्हणजे अंतिम परीक्षा. तुम्हाला प्रश्नपत्र मिळून जाते मागच्या वर्षी झालेला.
पेज नंबर 23 ना? पेज नंबर 23. ठीक आहे. तर तिथे कोणती क्रियापद वापरायची एवढं सांगा बस. एक त्यांनी करून दिलेलं आहे. ठीक आहे. जे वर आपण लिहिलेले आहेत ना, विशेष अभ्यास मध्ये आपण जे आता ज्यांचा उल्लेख केला तेच क्रियापद घ्यायचे आहेत. ओके, एवढंच विचारायचं. मी एक काम करतो, या फाईल मध्ये जे लिहिलं आहे ना ते सगळं कॉपी करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो, म्हणजे सर्वांना ते मिळतील. त्याचं उत्तर दिलेलं आहे 4.4 मागच्या पेजवर. असं का? पेज नंबर 79 वर त्याचे उत्तर दिलेले आहेत. काहीच अवघड नाही आहे ते. अच्छा, हा म्हणजे पुस्तकाच्या शेवटी उत्तर असतील. बरोबर. चला, तर आता थांबायचं का आपण शांती मंत्र घेऊया आणि आज थांबूया, थोडं 5 मिनिट लवकर थांबूया आज. काय ना, आज इथे पाऊस सुरू आहे सध्या आमच्याकडे. त्या पावसाच्या वातावरणामुळे रेंज कमी आहे, आणि रेंज कमी असल्यामुळे स्क्रीन शेअर करता नाही आली आज. चला, पठ. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शुभरात्री. पुनर्मिलामा. शुभरात्री. पुनर्मिलामा.